हाय फ्रेंड्स, मराठी अस्मितामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. हॅलो, आज आपण आलो कोलाजला, लॉ कॉलेज रोडला कोलाज, आणि माझ्याबरोबर आहेत सुनील दामले, ते ओनरच आहेत. आपण त्यांच्याशीच बोलूया. मला वाटतं कोलाजबद्दल तुम्हीच अधिक जास्त व्यवस्थित सांगू शकाल. तुम्ही आम्हाला सांगा, कोलाज म्हणजे काय, हे नाव कसं दिलं, याची कन्सेप्ट काय आहे? नमस्कार. कोइन्सिडेंटली 1 फेब्रुवारीला कोलाजला 18 वर्ष पूर्ण झाली. 1 फेब्रुवारी 2007 या दिवशी कोलाज सुरू झालेला आहे. त्याच्यानंतर आमचं एक फॉर्मल इनॉग्रेशन आम्ही केलं होतं एप्रिलमध्ये, गुढीपाडव्याला. तेव्हा प्रशांत दामले आले होते आमच्या याला, म्हणजे विशेष सांगायचं म्हटलं तर. आणि कोलाज हे नाव जे आहे ते माझ्या डोक्यातला विचार आहे. म्हणजे असं की आमच्याकडे एक मेनू आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन, पंजाबी, चायनीज, कॉन्टिनेंटल असं सर्व छोटे खूप नाही, पण काही सगळ्याच गोष्टी इन्क्लूड करायचा प्रयत्न केला. ॲट द सेम टाइम कॉलेज स्टुडंट ते पार्ट अगदी सिनियर सिटीजन पर्यंत सगळ्यांना काहीतरी आपल्याला देता येईल या हिशोबाने कोलाज म्हणून हे नाव ठेवलेलं आहे. आणि असं ते म्हणजे कोलाज या नावाचा कन्सेप्ट म्हणजे आपल्याकडे व्हेज नॉनव्हेज लहान मुलांपासून सिनियर सिटीजन पर्यंत सगळ्यांसाठी काही ना काहीतरी अवेलेबल आहे. मला काही नाहीये म्हणून जाईन असं असं बेसिकली तोच थॉट आहे. 18 वर्षामध्ये तुमची वाटचाल कशी झाली, तुम्हाला तुमचा काय अनुभव घेतलाय? पण आणि ही जागा ही पहिल्यापासून एकच आहे? हो, पहिल्यापासून ही एकच आहे जागा. पूर्वी ह्याच जागेत आमचा नेट कॅफे होता. या जागेमध्ये म्हणजे हा जो आपण बसलोय या इथे आमचा नेट कॅफे होता. आणि हॉटेलचं व्यवस्थापन वेगळ्यांकडे होतं, म्हणजे भाऊच होते. 2007 मध्ये आम्ही ते गॅजेट हरवलं आणि सुरुवात थोड्याच यांनी पद्धती गेली, शॉर्ट मेनू घेऊन. आणि हे काय पॉप्युलर होतंय, काय नाही होतंय अशा बघून मग हळूहळू आम्ही त्या मेन्यू मध्ये ऍडव्हान्समेंट केली. पण आता आपल्याकडे जे नॉनव्हेज येतात ते कुठल्या स्टाईलचे आहेत? म्हणजे आता आपल्याकडे कोल्हापुरी, खानदेशी किंवा हे जे प्रकार आता आहेत, आपल्याकडे स्पेशालिटी काय आहे? आमच्याकडे जास्त करून तेव्हापासून आजपर्यंत काही डिश अगदी अनेक वर्ष पॉप्युलर आहे, पण ते थोडं पंजाबी स्टाईल मध्ये बटर चिकन वगैरे, चिकन बिर्याणी वगैरे हे सर्व आहे. मग त्याच्यामध्ये ऍडिशन म्हणजे आम्ही मँगलोरियन काही गोष्टी ऍड केल्या, म्हणजे मँगलोरियन मसाला, कोल्हापुरी मसाला असं करून ते सगळं आमचे मिसेस करते. म्हणजे ती सगळ्यात व्हेरी गुड शेफ. आणि बऱ्याचशा गोष्टींचं मॅनेजमेंट आम्ही आमच्या घरनं करतो. म्हणजे काही मसाले ती स्वतः बनवते. आणि त्याचा सगळा चिकनचा हायजीन, कारण नॉनव्हेज फूडचं काय हायजीन आहे फार इम्पॉर्टंट आहे. सो त्याचं क्लिनिंग, त्याचं स्टोरेज हे सगळं खूप महत्वाचं असतं. सो वी डू इट ॲट अवर पर्सनल लेवल. म्हणजे इथे गोष्टी असतातच, पण काही गोष्टींचा स्टॉक आणि मेंटेनन्स एस्पेशली नॉनव्हेज गोष्टींचा आमच्याकडे ठेवला आहे. आणि मसाले तयार करणे किंवा कुठले मसाले कशाला वापरायचे हे सगळे आमची मिसेस करतात. पण त्या स्वतः इथे किचन मध्ये हजर असतात. त्या स्वतः किचनमॅन असतात, पण आपल्याकडनं जे सर्व सप्लाय जातात आमच्या किचनला ते सर्व त्या रेग्युलेशन देखरेखीखाली त्या शी इयर फॉर लिटल टाइम, पण मोस्टली या सगळ्या गोष्टी त्या मॅनेज करतात. त्याकडे स्टाफ किती आहे? ऑलमोस्ट 25 ते 30. We have got 3 managers from day one. They are still there. Dedicated staff, म्हणजे डेडिकेटेड मॅनर या येस. आणि कसं होतं की खेटरिंग असल्यामुळे वी नीड दॅट काइंड ऑफ. आणि आम्ही काय केलं, मल्टीटास्किंग केलं. असं नाही की म्हणजे आता केटरिंगचा स्टाफ वेगळा आहे आणि त्यांना समजा आज काय रोज सकाळ संध्याकाळी केटरिंग आहे असं काय सांगताय. They are not sitting. They know the job what is to be done here. So ते आम्ही कुठेही लोकांना सगळ्यांना सगळीकडे वापरू शकतो असं आम्ही त्यांना ट्रेन करतो. नॉट जस्ट फॉर आता युजली कसं होतं, आमच्या टाईपच्या रेस्टॉरंट इज व्हेरी मच रिक्वायर्ड. एका माणसाला 2 कामं तरी येत असली पाहिजे. So we try to see that way, so that utilization is good. की आम्हाला एखाद्या माणसाने सांगितलं की तू आम्हाला हे पाहिजे, हे आता जस्ट सिम्पल थिंग, पण एवढं छान दिसतं आणि इट इज सो टेस्टी. म्हणजे काय म्हणायचं की त्यांनी हवं ते तुम्हाला, म्हणजे थोडक्यात टोमॅटो ऑमलेट किंवा टोमॅटो ऑमलेट, फक्त याच्यात टोमॅटो नाहीये.
बाकी टोमॅटो सर्व हा, आहे. वर्ण दिसताना तुझे हा फक्त टोमॅटोचा त्यातला की टोमॅटो ऑमलेट असं आहे. ग्रेट. सो हा खाऊन बघ आणि डेमो घे. हो हो मी खाऊन पण बघतो. डेफिनेटली एक तुम्हाला कट करून देतो एक बाईट नाही हा. त्याची इकडे ट्रायल घेतो मी. येस हा छान आहे. ग्रीन चटणी किंवा केचप किंवा याच्याबरोबर तुम्हाला नाही खायचं. एकदम क्रिस्पी असं झालेलं बेसन, आहे हा आणि बेसन, छान हा दिसतंय त्याच्यात ते. कांदा कोथिंबीर असं आहे गोष्टी. यू जस्ट ऍड टोमॅटो अँड इट विल बिकम अ टोमॅटो ऑमलेट असं आहे. आणि मी ऐकलंय तुमच्याकडे बटाटे वडे जो सुंदर मिळतात. सुंदर फार पॉप्युलर आयटम आहे आमचा तो. आणि आता मी तुम्हाला तो खायला देतोच तुम्हाला आज खाऊन जायचं. तुम्ही हा आमच्याकडे थालीपीठ पण आहे पण आता हे तो तसाच समथिंग सिमिलर त्याच्यामुळे आता मी तुम्हाला तो देत नाही. आता हा तुम्हाला नाही, आज आम्ही पुन्हा नक्की येऊ. आजच्या ऑर्डरचा आहे म्हणून तुम्हाला लगेच नाही, नाही, आज नक्की आम्ही परत नक्की येऊ. तर एनिवे तुमच्याकडनं एक ऐकण्यासारखं आणि शिकण्यासारखं खूप काही आहे. नक्की आम्ही वारंवार येत राहू. कधीही काही लागलं तर आम्ही तुमच्याकडे हाताने येऊ. अगदी धन्यवाद धन्यवाद. म्हणजे नुसतंच ब्लॉग साठी नाही तर खायला किंवा केटरिंग सर्व्हिसेस साठी सुद्धा नक्की येऊ. अगदी अगदी नक्कीच या अगदी तुमचं Thank you स्वागत so आहे. much. येस येस धन्यवाद. गरम गरम वडा आलेला आहे. आलेला आहे, वडा आलेला आहे. चला. आपण खाऊन टेस्ट खाऊन बघू. खाऊन बघूया. ग्रीन चटणी. मस्त भूक लागलेली आहे आणि समोर गरम गरम वडा वा. आहे. त्यामुळे आता आपण रंग आणि वास रंग, वास आणि चटणी तर एकदम टेम्पटिंग. या दोन गोष्टींवर अर्धी लढाई जिंकलेली आहे आमलेंनी. रंग आणि वास. आता चव घेऊन बघू. छान आहे. मस्त आहे. सुरेख आहे. सुरेख, सुरेख, सुरेख. ऑथेंटिक आहे. महाराष्ट्रीयन डिश बटाटे वडा आणि ही चटणी खूपच सुरेख आहे. म्हणजे अगदी घरगुती चवीची चटणी आहे. आपण हॉटेलमध्ये खातोय असं वाटत नाही. दोन्ही घरगुती चवीचे आहेत. खाऊन बघू. थोडा खाल्लाय. पूर्ण खाल्ल्याशिवाय खाल्लाय. थांबणार नाही आता. खाऊ शकता. तुम्ही पण या एकदा नक्की ट्रायल घ्या. थँक्यू.